तिथं कधी उशिरा सुटलं मला ते चहा प्यायला आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ मी नोव्हेंबरमध्ये शूट केलं तर पण मला एडिट करायला टाईम वगैरे भेटला नाही, त्यामुळे मी आता एडिट करून टाकतो. आणि तेव्हा मी नवीनच ब्लॉगिंग सुरू केली ती. तर व्हिडिओमध्ये बघून मला व्हॉइस ओव्हर करायला म्हणजे खूप भीती वाटायची व्हिडिओमध्ये बघून बोलायला. तर त्यामुळे मागून मी याला व्हॉइस ओव्हर करतो आहे आता आणि अपलोड करेन. आता एडिटिंग वगैरे करत होतो. तर तुम्ही जसं बघू शकता नवी मुंबईमध्ये आम्ही पोचलो होतो. बाय ट्रेन गेलो होतो. ऋतुजा दिदी आणि ऋषी मागं बसले होते, मी फ्रंट सीटवर होतो. म्हणजे असं पहिल्यांदाच म्हणजे मी घरच्यांसोबत म्हणजे आंटी त्यांच्या संग मुंबईला गेलो होतो. तर डायरेक्ट ऑइली झालं मी सुद्धा पाहायला गेलो. एकदा मी ऋतुजा दिदीला सोडायसाठी आलो होतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मला बोलताना थोडं वेगळं वाटतं आहे. तर म्हणजे आम्ही इथं तिला सोडायसाठी आलो होतो. तिचं लेन्स कार्डची ट्रेनिंग होती इथं नवी मुंबईला. तर आमच्या अध्यक्ष साहेब बसलेले इथं ऋषिकेश भाई. तर आम्ही इथं डिनरसाठी आलो होतो. ह्या हॉटेलमधली बिर्याणी खूप म्हणजे इतकी काय टेस्टी नव्हती, फक्त दिसायला चांगली होती पण टेस्ट काय एवढा भारी नव्हता. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मुंबईमध्ये कोणती बिर्याणी चांगली आहे. हां, पण औरंगाबाद चांगलं आहे याच्यापेक्षा. माहिती नाही ते नाही. आणि म्हणजे जसं की आपण किती भारी एखादा तर आपल्या गाडीवर सगळे तर आता येतात आणि ते धुमऱ्याच्या मित्र चायनीज ते असतंही जातं. तुझ फोनची चार्जिंग संपली काय? हां, काहून आम्ही आलो ते चहा प्यायला आलेलो आहे. तर आता इथं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. तिथं सकाळी इथं चहा प्यायसाठी आलो होतो. तर इथं छोटंसं म्हणजे हॉटेल होतं. तिथं खूप मस्त चहा होती आणि सकाळी नाश्त्यासाठी खूप मस्त आहे. तिथं आम्ही नेरूळमध्ये सेक्टर 2कडे चाललेलो आहे. फूड पार्कवर फिरतोय ऋषी मी चहा घेऊन. तुम्ही बघू शकता. कुठं आणि इंडियावाले काहून तिला पाना देते आहे? तर सिक्युरिटी मध्ये ठेवेल तिला. मोदील काय देत असेल बाई. काय देते कॉन्टॅक्ट असेल. मन आए जावे ख्याल तेरे, खाए जावे ख्याल तेरे, जीवन को नहीं देती है. तर ह्यावेळेस आम्ही डीमार्टमधून वॉकिंग करून घरी येत होतो. तर तुम्ही जसं बघू शकता आम्ही ह्या म्हणजे पार्कमध्ये आलो होतो. सगळेजण थकले होते पायी चालू. तर जसं तुम्ही पार्क बघू शकता म्हणजे जसं नवी मुंबईला खूप छान डेव्हलपमेंट झालेलं, त्यामुळे थोडं म्हणजे बरं पण वाटतं. जसं आपण अचानक म्हणजे जसं संभाजीनगरहून मुंबईला गेलो होतं तर म्हणजे पार्क पण मस्त होतं. आता आम्ही चाललो रस्त्याने आपल्या रूमकडं. तर इथून रूम थोडीशी 1-1.5 किलोमीटर दूर होती.
चालतोय आपलं. आलो हे आपलं घरी आहे. आता या इथून सर्व आपल्याच आहे सगळ्या. आम्ही जो फ्लॅट बुक केला तर मग तिथंच आम्ही जेवण वगैरे बनवलं. तर आंटी, ऋतुजा दिदी, ऋषी, मी आम्ही सगळेजण सोबत जेवण करत होतो इथं रूमवरती. तुम्ही बघू शकता म्हणजे खूप मस्त जेवण होतं. म्हणजे गरम गरम म्हणजे फर्स्ट टाईम मला नाही का बेसन आणि पोळी खायला इतकी मजा येत होती. पण मला नंतर आवाज का फसला. हो केवढं येते तर खातून आम्ही आता इथं बसलेलो आहे. ही झोपा पाहायला चालली. लोक काम धंदे मी त्यात मुंबईला आता सध्या हिला आम्ही ठेवलेलं आहे इथं. याला काम धंदे हां ना नुसतं बोर करत राहते. माझा अवतार इग्नोर करा गाईस. म्हणले होते करून म्हणले होते काय माहिती तिलाच माहिती आता. हा मम्मी ते घालून म्हणले होते करून म्हणले. आणि आपण नाही चालतो चाला तिकडं कुठं आधी म्हणते गार्डनला का लगेच चाललो गार्डन. इथं मेट्रोचं हे मेट्रोचं नाही. हां 11 वाजेला काय करायचं मग मी तरी दादा मार्केटमध्ये शॉपिंग करायला आलो तो म्हणजे आईस्क्रीम खूप वाटलं त्याला आईस्क्रीम होतं. आम्ही सगळ्यांना तुलाच हातात पकडण्यात ते काऊन माझं आता ते मस्त आईस्क्रीम. याला बोलवतो ऋषी इकडे ना क्या हातात पकड ना नाही ते पकड मी घेतो चला. लावला का किती वेळ